Hello, this is the My Artifact episode number 550, 56 or 55, 54, it's 56, yeah, 56. आजची तारीख आहे 11 सप्टेंबर यस 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. आज आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत उशिरा करत आज आपण. या तर आज सांगायचं काय, मी काय की मला आता विश्वास होऊन राहिला. विश्वास म्हणजे काइंड ऑफ थिंग्स काय, एक प्रकारे कॉन्फिडन्स वाढून राहिलाय माझा की मी माझे डेस्टिनी अचीव करू शकतो. आणि लेस दॅन 2 or 3 years और लेस दॅन 4 किंवा 5 years मी माझी डेस्टिनी तर अचीव करू शकतो. बहुत विश्वास येऊन राहिला स्वतःवर, बहुत कॉन्फिडन्स फील होऊन राहिलाय. आणि त्या प्रकारचे जे फिलिंग्स आहे जे मी माझ्या मनात येऊन राहिले, इट्स अ रिअली टेरिफिक अँड इट्स अमेझिंग. या कारण माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होऊन राहिल्या आहे ज्या रिअली अनएक्सपेक्टेड होत्या, बट त्या आता माझ्यासोबत रिअल होऊन राहिला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला इथे राहायला फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये मी एकटा राहतो आणि मला इथे कुणीही काही म्हणू शकत नाही. अनदर दॅट, इथे मला खायची प्यायची सोय आहे. ते TV, रेडिओ, पुस्तकं, किताबे, मोबाईल आणि लॅपटॉप पण. लॅपटॉप येणारच आहे ऑफकोर्स, 10-15-20 दिवसानंतर ते येईनच लॅपटॉप. आणि वायफाय पण, या जमलंच तर वायफाय. मी खूप विचार करून राहिलाय ॲक्च्युली का वायफायमुळे माझं नुकसान होईल का फायदा होईल. बट मला वाटते मला हेच नाही करून राहिलंय. याच डिसिजनवर मी एक प्रकारे हे होऊन राहिलाय की जर मी वायफाय घेतला तर मला माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी जे काही इंग्रेडियंट्स लागत, ते इंग्रेडियंट्स मला वायफाय थ्रू किंवा इंटरनेट थ्रू मला भेटू शकते ऑफकोर्स. बट मला ग्रॅज्युएशनसाठी आणि किताबे आणि याला पढण्यासाठी हे वायफाय मधात अडचण येऊ शकते का, एक प्रकारे हा क्वेश्चन येऊन आला आहे. जर माझ्याजवळ इंटरनेट आहे तर मी पढाई करीन का, आणि असं आहे की मी डिजिटल पढाई करीन का. या ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की आता मी पुस्तक ते घेतलं आहे आणि मी वाचून राहिलो आहे, दॅट्स ओके. बट ॲक्च्युली मला पाहिजे गायडन्स. इथे मला पाहिजे गायडन्स कोणाचं तरी. या आता मॅथ्स 1 किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा छोटे जे कन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी मला एक प्रकारे गायडन्स पाहिजे. लाईक आता म्हणजे ट्युशन तर ठीक आहे, बट माझं कॉलेज पण नाही, सो ठीक आहे. आणि देन हे सगळं नसल्यानंतरही मित्र नाही आहे. मित्र स्पेशली बहुत इम्पॉर्टंट ठरतात. कारण जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असतात किंवा एखादी कन्सेप्ट जेव्हा क्लिअर नसतो तेव्हा नाही का मी मोस्टली विषयाला विचारायचं का याला काय म्हणते, त्याला काय म्हणते. मग तो एलॉपरेट करायचा किंवा तो सांगायचा हे असं आहे ते तसं आहे. मग तो त्याच्या ज्या भाषा आहे ते मी माझ्या किताबी भाषामध्ये कन्वर्ट करून त्याला एक्झाममध्ये पुढील करत होतो. तर एक प्रकारे मला तो कन्सेप्ट कळत होता की ॲक्च्युली काय होतं काय नाही, त्याला कशा प्रकारे डील करायचं आहे. सो या तर काय की वायफायचा उपयोग तर आपण आपल्या डेस्टिनीसाठी करूच या, बट थोडंसं पढाईसाठी पण इस्तेमाल करू, कारण हे इम्पॉर्टंट आहे. या
कारण जर मी आता पढाई करतो म्हणलं आणि आता एकदम स्टार्टपासून सुरुवात करते म्हणलं तर इट्स अ रिअली इम्पॉसिबल टू क्रॅक ऑल दी सेमिस्टर. या आपल्याला स्मार्ट स्टडी करायचे. आपल्याला नाही का, आपल्याला माहित आहे आपल्याला 40 पैकी 20 मार्क भेटणार आहे. आपल्याला करीब 25 मार्क घ्यायचे आहे फक्त. बस पेपरमध्ये फक्त 25 मार्क घ्यायचे. तर 25 मार्क आपल्याला कुठून भेटेल आणि कशा प्रकारे भेटेल, कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आपण त्याला अचीव करू शकतो. हार्डली आपल्याला 80 पैकी फक्त 25 मार्क घ्यायचे आहे. बाकी काही नाही. 25 कन्फर्म, बस बाकी काहीच नाही. काही खूप जास्त मोठे टार्गेट नाही. 25 मार्क घ्यायचे. तर तर कसं आहे की आपण थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे का पढाई करायची, थोडं स्मार्ट स्टडी. आणि जर माझ्यापाशी इंटरनेट राहील तर मी ऑल ओव्हर वर्ल्ड सोबत कनेक्टेड राहीन. वेल, मला तर याच्याबद्दल तर गायडन्स करणंच, किताबेबद्दल वगैरे वगैरे, बट मला माझ्या डेस्टिनीबद्दल पण गायडन्स करेल. ॲक्च्युली एक फिल्म मेकरमध्ये फिल्म बनते कशी, ॲज अ फिल्मचे जे कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर म्हणजे ॲक्टर्स नाही, रायटर, डिरेक्टर, फोटोग्राफर, कॅमेरा पर्सन, साऊंड क्रू, लॉट ऑफ द पर्सन्स जे इन्क्लूड होतात, जे फिल्म बनवतात, त्यांचं एक्झॅक्टली काम काय असते, त्यांना कोणत्या प्रकारे मेमो क्रिएट करावं लागते ॲज अ फिल्म बनवण्यासाठी. फिल्म बनण्यासाठी एक्झॅक्टली काय लागते, कशा कशा गोष्टी लागते, कोणकोणत्या गोष्टी लागते. आपल्याला बिहाइंड द सीन नाही पाहिजे. आपल्याला पाहायचं आहे की या फिल्ममध्ये आपल्याला काय काय लागते. आणि प्लस ॲज अ ॲक्टर, जर मी ॲज अ बायनरी कोडमधला रोहनचं कॅरेक्टर प्ले करत आहे, तर ॲज अ ॲक्टर तर मला ॲक्टिंग पण मला जाणून घ्यायला पाहिजे का ॲक्टिंगमध्ये काय असते, याला कॅरेक्टरच्या आतमध्ये कसं जायचं असते, त्याला छोटे छोटे डायलॉग्स कसे काय प्रेझेंट करता आले पाहिजे, हे पण आपल्याला शिकलं पाहिजे. तर मला वाटते वायफाय इज इम्पॉर्टंट. या आणि जेवढे पण वर्ष मी इथे आहे, जेवढे पण महिने इथे आहे, मी खापरखेड्याला इथे जॉब करत आहे आणि हार्डली 1 किंवा 2 वर्ष वगैरे. तर जेवढा टाइम आहे तेवढा आपण करून घेऊ ना. इथे कसं होत आहे आपलं, तर करून घेऊ आपण. आपल्याला जास्त काही वायफायसाठी जास्त पैसे तर काही द्यावं लागत नाही, फक्त थोडीशी हिंमत करावं लागेल. कारण इथे फोन कनेक्शन तर माहिती सुरूच आहे. आपल्याला फक्त याच्यात ब्रॉडबँड कनेक्शन घ्यायचं आहे. थोडंसं मामाजीसोबत कन्व्हिन्स करावं लागेल, त्यांना बोलावं लागेल. आणि देन ओके, हार्डली 400-500 रुपये महिना राहील. नॉट अ बिग डील, राईट. आणि याचा जर वाईट उपयोग करतो म्हणलं तर किती करणार आहे राव. वाईट उपयोग मी ऑलरेडी बहुत केला आहे. किती BF डाउनलोड करणार आहे, किती पॉर्न साइट्स पाहणार आहे, राईट. आता मी यूट्यूब आणि किती ॲप डाउनलोड करणार आहे. मी मोस्टली यूट्यूबसाठीच करणार नाही. यूट्यूबमध्ये सर्च करीन, थोडं बहुत पॉर्न साइट्स ठीक आहे पाहिलं, रात्री पाहिलं ठीक आहे, बट त्याच्यानंतर असं तर नाही झालं पाहिजे. बट मला थोडीशी एक भीती आहे का जर वायफाय जर आता सुरू केला तर मी एक प्रकारे हलगर्जीप्रमाणे सब्जेक्ट बॅक न राहिले पाहिजे असं नाही झालं पाहिजे. तर कसं आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. हे पण बॅलन्स करायचं आहे, पढाई पण बॅलन्स करायची आहे, डेस्टिनी पण बॅलन्स करायची आहे, पैसे पण बॅलन्स करायचे आहे. आणि या सगळ्या गोष्टीला आपण बॅलन्स करून आपण एक प्रकारे स्ट्रक्चर उभे करतो आणि पीपल त्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करतात. सो या इट्स अ रिअली ग्रेट. आणि काय की मी थोडंसं फील करून राहिलाय का वॉट एव्हर पर्सन जे माझ्या अराउंड होते त्यांच्या मनात माझ्याविषयी थोडीशी जे काही इज्जत आहे किंवा जे काही रिस्पेक्ट आहे ते थोडीशी वाढली आहे. वाय? कारण मी जॉब करत आहे. या आज प्रशिकचा फोन आला होता आणि म्हणे भेटायचं आहे म्हणे वगैरे. ऑफकोर्स खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाही प्रशिक मी, कारण काही 4-5 महिने झाले आहे. त्याला माहीत असेल की आता तो जॉब करत आहे. तर
कसं म्हणजे एक प्रकारे जॉब करत आहे, एक प्रकारे कशी रिस्पेक्ट वाढवून राहिली. मी वडिलांचा विश्वास गेन केला आहे, कारण आता ते मला लॅपटॉप घेऊन देत आहे, तर एक प्रकारे त्यांचा मी विश्वास गेन केला आहे. सो इट्स रिअली गुड. आणि त्याच्यानंतर फॅमिली पर्सन्सचा सगळ्यांच्या गोष्टी म्हणजे मी या सगळ्यांना हॅपी ठेवत आहे. प्लस मी माझ्या डेस्टिनीला पण अचीव करत आहे. आणि ज्याप्रमाणे मला इथे ॲसेसरीज वगैरे सर्वाईव्ह करण्यासाठी जे काही भेटून राहिलं आहे, इट्स अ रिअली गुड अँड रिअली नाईस. येस. आजचा दिवस काय झाला, या 8/11. काल मी रेकॉर्ड तर केलाच. काल काय झालं, काल मी गणपती पाहायला गेलो होतो. तर बहुत वेळ झाला होता, रात्री करीब 11:30 वाजले होते. तर त्यामुळे आम्ही बिट्टूच्याच घरी झोपलो. काल मी सोनते सगळेजण आम्ही बिट्टूच्याच घरी झोपलो. रात्रभर काही नाही, लॅपटॉपवर काड्या करत होतो का लॅपटॉप माझ्याजवळ राहील तर मी त्याला कशा प्रकारे हँडल आउट करेल. ते एक प्रकारे ट्रायल टेस्ट म्हणून मी थोडासा लॅपटॉप वगैरे हँडल करत होतो. बट ॲक्च्युली बहुत झोप लागत होती, त्यामुळे मी झोपलो. तर 1:30 वाजता झोपलो. आणि आज लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी सर्वात उशिरा उठलो. मी 10:30 वाजता उठलो आज. कॅन यू बिलीव्ह इट दॅट? 10:30 वाजता. मला विश्वास नव्हता, बट मी 10:30 वाजता उठलो. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी दिवस खूप छोटा झाला आजचा. म्हणजे 10:30 वाजता उठलो, नाश्ता पाणी, आणि मग तिथून घरी आणण्यासाठी आम्हाला 12 वाजले. 12 वाजता आम्ही घरी आलो. वातावरण एवढं फ्रेश आणि ताजं आणि इतकं लाईट हवा सुरू होती का थोडासा घाम सुद्धा पण नाही. त्यामुळे कसं आंघोळ पण नाही केली आणि पिक्चर पाहत बसलो. कोणता तो सड्डा अड्डा, बॉलिवूडचा मूवी आहे. इट्स अ ग्रेट. या फिल्ममधून मला कळतंय की आपण आपल्या डेस्टिनीला धरून ठेवायचं, कधी गिव्हअप नाही करायचं. तुम्ही खूप हार्ड वर्किंग आहात, तुम्ही ब्लाबला आहात, ओके ठीक आहे. बट काय, या साऱ्या हार्ड वर्किंग आणि या साऱ्या गोष्टीसाठी कसं एक प्रकारे ठाम राहा. गिव्हअप नका करू. बिलकुल कॉन्फिडन्स राहा. किंवा कधी कधी कॉन्फिडन्स लो पण झाला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी हा एकदम सरळ मान करून कंटिन्यू उभे राहा. काही नाही, थोडंसं थकवा आला का बसून जा, बट नंतर थोडं उभं व्हा. पण गिव्हअप नका करू. तुम्ही म्हणता मी एकदम स्ट्रॉंग, एकदम माझ्या कॉन्फिडन्स एकदम टॉप लेवलवरचा आहे आणि मी टॉप लेवलवरच ठेवीन आणि मग मी टॉप लेवलचीच ॲक्सेप्ट करीन आणि मग ते ॲक्सेप्ट नाही झालं तर मग मी गिव्हअप करीन. सो इट्स कम्प्लिटली बॅड. लाईफ इज नॉट अबाउट अ गिव्हअप. प्रत्येकाची लाईफ बहुत अमेझिंग असते आणि बहुत अनबिलिव्हेबल असते जर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर आणि स्वतःवर थोडीशी दया केली तर. प्रत्येकांना लाईफमध्ये काही ना काही तर अचीवमेंट भेटतातच, बट थोडासा विश्वास असला पाहिजे आणि थोडासा एकदम काही गिव्हअप नाही करायचा लाईफमध्ये. नाही का बस सगळं करायचं पण गिव्हअप नाही करायचा. तू दारू पी, खर्रा खा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट, बट गिव्हअप नको करू. आपली डेस्टिनी भेटते ना, भेटते, बट गिव्हअप नाही करायची. आता काय, माझी डेस्टिनी खूप मोठी आहे, तर कसं आता या मोठ्या डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी काय टार्गेट्स मोठे आहे, तर मला प्रॅक्टिस पण मोठी करावं लागेल. त्या टार्गेटच्या लायबल बनावं लागेल, तेव्हा आपण ते टार्गेट अचीव्ह करू शकतो. त्यामुळे मी थोडासा या साऱ्या गोष्टी करत आहे, जसं आर्टिफॅक्ट एपिसोड अँड सॉर्ट्स ऑफ द स्टफ. बट ॲज अ नॉर्मल पर्सनसाठी एवढ्या काही गोष्टी करायच्या गरज नाही. बस खुलून राहा आणि एकच गोष्टी नको करू, गिव्हअप नको करू. बट काय जण करतात, सो वी कॅन डू दिस. तर हाच एक लेसन आपल्याला शिकवला आहे सड्डा अड्डा फिल्ममध्ये. आणि त्याच्यानंतर काय झालं की आज मग
मग मी घरी म्हणजे इथे नागपूरला यासाठी पॅकिंग वगैरे करत होतो, तेव्हा अचानक वडिलांच्या डोक्याला मार लागला, रक्त वगैरे निघालं. तर मी दवाखान्यात घेऊन गेलो, त्यांना ड्रेसिंग वगैरे केली, औषधी वगैरे लिहून दिल्या. आणि देन मला आज तर यायचंच होतं, कारण जर मी उद्या सकाळी येतो म्हणलं तर मी टाईमवर पोहोचू शकत नव्हतो. तर मी आज आलो, ते करीब 9:30 वाजता आलो आणि आता करीब 12 वाजत आले आहे. सो आय शुड प्रॉब्ली क्विट. सो या, so this is it, this is the end, this is the My Artifact episode number 556. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 557. आजची तारीख आहे 11 ऑगस्ट 2016. 11 आहे आजची 12 आहे, सॉरी आजची 12 आहे, 12 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले आहे. मी इथे खापरखेडाला आहे आणि काफी बोर होत आहे, कारण इथे टीव्ही तर आहे, सगळ्याच गोष्टी आहे, बट ऍक्च्युली काय माझ्यापाशी लॅपटॉप नाही आहे या. आणि एंटरटेनमेंटसाठी मोबाईल आहे, ज्याच्यामध्ये फक्त जस्टिस लीगची सीझन आहे, जे की बहुत पुराणी आहे, 1990च्या जमान्यातले किंवा 2000 अशातले बहुत पुराणे आहे. तर काफी बोर आहे आणि त्यामुळे जस्टिस लीग काफी बोर आहे. समजा जर आपण हॉलिवूडमध्ये कोणती मूवी बनवतो म्हणजे ॲज अ सुपरमॅन किंवा ॲज अ एखादी सुपर ह्युमन हॅव अ सुपर पॉवर, तर आपल्याला पहिले डिस्क्राईब करावं लागते का त्या पर्सनला ते पॉवर कशी काय भेटली, आणि मग स्टोरी तर वेगळीच राहते, स्टोरी वेगळी राहते. कधी कधी स्टोरी या पॉवर देण्यासोबत लिंकअप करावं लागते. बट अशा खूप वेळा खूप जणांनी केलेलं आहे, जस्ट लाईक कॅप्टन अमेरिका, राईट, अजून सुपरमॅन, आयर्न मॅन, अँड जे काही आतापर्यंत सुपर हिरोच्या फिल्म बनलेल्या आहेत त्यांच्या बिहाइंड द स्टोरी आणि बिहाइंड द सुपर ह्युमन बनण्याची जे कॉम्बिनेशन आहे ते एकच आहे. त्यामुळे फिल्ममध्ये व्हेरिएबल काही दाखवता येत नाही, स्टोरीमध्ये जास्त सिक्रेट ठेवता येत नाही, आणि आपण ऍक्शन खूप काही दाखवून देतो आणि इट इज स्टील गुड. बट ऍक्च्युली माझी जे फिल्म आहे अवतार, याच्यामध्ये नाही का प्रत्येकांनाच पॉवर आहे, प्रत्येकांना अर्थ बेंडिंग, वॉटर बेंडिंग, एअर बेंडिंग, फायर बेंडिंग ना अशा प्रकारची पॉवर आहे. तर या लोकांना एकदम डिस्क्राईब करावं नाही लागत की यांना ही पॉवर कशी काय भेटली, कारण हे प्रत्येकांनाच आहे. या वर्ल्ड मध्ये सगळ्यांनाच ही पॉवर आहे. सम पीपल हॅव, सम पीपल वोंट हॅव, मोस्ट ऑफ द पीपल हॅव. सो अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला त्यांच्या बॉर्न स्टोरीकडे जायची काही गरज नाही. आपल्याला बस त्यांच्या बस मिशन किंवा त्यांच्या स्टोरीवर आपण कनेक्टेड राहू शकतो माझ्या अवतार मूवीमध्ये. आणि अनदर दॅट, आता आपण आतापर्यंत सुपर हिरो जर म्हणलं तर त्यांना कसे एकदम क्रीपी सुपर ह्युमनचे कॉस्ट्युम्स वगैरे घालावे लागतात, लाईक आयर्न मॅन, लाईक अ सूट, कॅप्टन अमेरिका बिल्ड्स सूट. बट याच्यामध्ये काही सूट वगैरेची काही गरज नाही. हे जस्ट बिकम नॉर्मल पर्सन दिसतात, काही एलियन वगैरे नाही. आणि यांच्यामध्ये जी पॉवर आहे ना ते बहुत चांगल्याने आपण दाखवू शकतो. तर मला वाटते काय जे अवतार जे मी फिल्म डिझाईन करणार आहे हॉलिवूडमध्ये, जे की बहुत जास्त सक्सेसफुल राहणार, बहुत जास्त सक्सेसफुल. या वेल, माझ्या सक्सेसफुल होण्याचे एव्हिडन्स आता या पिरियडमध्ये कोणकोणते अवेलेबल आहे.
फर्स्ट ऑफ ऑल माझी जी स्टोरी लाईन आहे ते बहुत फ्युचरिस्टिक आहे. कारण मला वाटते, कारण आता जर मी समजा 90s किंवा जे जुन्या जमान्यातले मूवी जर पाहतो म्हणलं तर त्यांची जे काफी बोरिंग आणि त्यांची थिंकिंग अबिलिटी जर पाहतो इट्स कम्प्लिटली बोर. बट आता जे मूवी निघून राहिले आहे काफी अंडरस्टँडिंग आहे अँड रिअली एंटरटेनिंग आहे, हॉलिवूड म्हण किंवा बॉलिवूड म्हण. आणि जो फ्युचरचा एरा आहे तो याच्यापेक्षा जास्त राहणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा इंटेन्स अँड एंटरटेनमेंट अँड लॉट्स ऑफ द स्टफ याच्यात इन्क्लूड आणि ॲड केलं जाईल. लाईक बायनरी कोड. बायनरी कोड एक प्रकारे फ्युचरिस्टिक मूवी आहे जे वन ऑफ दी अमेझिंग आहे. याच्यामधला कोणताच सीन तुम्हाला बोर करणार नाही, कोणताच सीन नाही, एवढं तर मी गॅरंटी देऊ शकतो. अनदर दॅट नॉट ओनली माय मूवी बट येणारा जे काही पुढे जे काही फिल्म आहे ते फिल्म रेप्रेझेंट करतात की एक क्वालिफाईड रायटर अँड डिरेक्टर याला बनवत आहे. तर एक प्रकारे खुशी असते का एक क्वालिफाईड पर्सन या फिल्मला बनवतोय. सो इट फील्स रिअली अमेझिंग टू वॉच व्हॉट एव्हर ही मेक, राईट. आज काय झालं, आज मी मंडे होता, आज मला जायचं होतं जॉबमध्ये. गेलो मी आज डीप पॉइंट कडेच होतो. काफी बेकार जागा आहे तिथे, कसे लोक शिवा वगैरे. बट मी माझ्या याच्यावर फोकस राहतो. काम असेल तर काम पाहायचं, काम झालं तर आपण आपली स्क्रिप्ट लिहायची. आज मी 15-20 सेगमेंट पूर्ण क्रिएट केला. जेव्हा माझी बायनरी कोडचं फुल सेगमेंट पूर्ण होऊन जाईल ना, पूर्ण म्हणजे फिल्मचे ऑल सेगमेंट जर माझी स्ट्रक्चर स्क्रिप्ट रेडी झाली तर मी त्याचे प्रिंटआउट काढीन आणि ते वाचून दाखवीन. एक दिवस जास्त काही दूर नाही, हार्डली 1 हफ्ता 1-1.5 हफ्त्यातच होऊन जाते. ते जास्त काही हे नाही, 1-1.5 हफ्ता मी नाही, याच हप्त्यात वगैरे, म्हणजे पुढल्या हप्त्यात सोमवार मंगळवार वगैरे होऊ शकते. बस बाकी काही सांगायचं काही हे नाही. अजूनपर्यंत माझा पेमेंट वगैरे झालेलं नाही. मी अजूनपर्यंत फोकस नाही होऊन राहिलो आहे. मला वायफाय घ्यावं लागेल का नाही घ्यावं लागेल, आय डोंट नो. बट मला वाटते आपण पढाई करायला पाहिजे. या आता 85 एपिसोडमध्ये आपण थोडंसं पढाईबद्दल थोडा इन्क्लूड करू. कारण आपण आपल्या डेस्टिनीबद्दल खूप काही विचार करतो आणि त्याच्याबद्दल खूप काही अचीव करण्यामागे आपण खूप काही आशा अपेक्षा लावतो आणि आपण ते करत आहोत. इट इज गुड. बट ॲक्च्युली जे फिजिकल वर्ल्ड आहे, जे मटेरियल वर्ल्ड आहे, या मटेरियल वर्ल्डमध्ये आपल्याला एक प्रकारे रिअलिस्टिक काम करायचं. आणि हे रिअलिस्टिक काम म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे. हे ग्रॅज्युएशन पूर्ण करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आपल्याला पढाई करणं इम्पॉर्टंट आहे. आपण एक्झाम फॉर्म भरला आहे तर बेटर आहे आपण पढाई करणं. आता आपल्याला एवढं तर नाही माहीत का आपण मुंबईला केव्हा जाऊ आणि युनिवर्स आपल्या लाईफवर केव्हा मॅजिक करेल, आय डोंट नो. पण बेटर आहे आपण प्रयास करत राहावं. आपण आपल्या डेस्टिनी तर भेटणार आहे, कॉन्फिडन्स राहा. बट ॲक्च्युली बॅकअप पण क्रिएट करा की आपल्याला ग्रॅज्युएशन पण करायचं आहे. ग्रॅज्युएशन केलं हो ते नक्की, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला सगळं भेटणार आहे. बस फोकस राहा आणि गिवअप नको करू. बस बाकी काही मॅटर. एक वेळा लॅपटॉप वगैरे भेटला आता मग वे ऑफ युअर इमॅजिनेशन विल बी स्टार्टेड अँड देन ब्लोन ऑफ, राईट. तर आज एवढंच आहे, आज काही खास नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 557. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.